एक ईव्हीएम मशीन, त्यावर उमेदवारांची नावे, पण जेव्हा मतदार बटन दाबायला गेला तेव्हा काही बटनावर टेप लावलेली होती. म्हणजे थेट बटनच दाबता येणार नाही. विचार करा, लोकशाहीतली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मतदान, आणि त्या गोष्टीत कोणीतरी गोंधळ निर्माण केला. ही घटना घडली कलकत्त्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका मतदारसंघांमध्ये. पश्चिम बंगालमध्ये 29 एप्रिल 2026 रोजी दुसऱ्या टप्प्यात जे घडलं ते ऐकून तुम्हाला खरंच प्रश्न पडेल की भारतात होते की कुठल्या वेगळ्याच देशात. आपल्या देशात प्रामाणिकपणे मतदार होतं का? तर काय आहे हे प्रकरण, सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. पश्चिम बंगालमध्ये यावेळी विधानसभेच्या 294 जागेसाठी फक्त 2 टप्प्यामध्ये मतदार घेण्यात आले. मागच्या वेळेला म्हणजे 2019 मध्ये हेच मतदान 8 टप्प्यामध्ये घेतलेलं होतं. कारण स्पष्ट आहे, इथला हिंसाचार, बूथ कॅप्चरिंग आणि राजकीय दहशत एवढी तीव्र असते की सुरक्षा यंत्रणेला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या वेळी लक्ष द्यावं लागतं. तरीही यावेळी 2 टप्पे ठेवण्यात आले आणि त्यात तब्बल 84 पेक्षा जास्त कंपन्या, केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्यात आले. एवढ्या प्रचंड सुरक्षेच्या घेऱ्यातही जे घडलं ते थरकाप उडवणारं आहे. दुसऱ्या टप्प्यात दक्षिण बंगालमधल्या 142 विधानसभा मतदारसंघांमध्ये 3,21,00,000पेक्षा जास्त मतदारांनी मतदान केलं. संध्याकाळपर्यंत हे मतदान 92% पार गेलेलं होतं. सकाळी 7 वाजता मतदान सुरू झालं आणि त्याच वेळी वेगवेगळ्या ठिकाणाहून अस्वस्थ करणाऱ्या बातम्या येऊ लागल्या. पहिला मोठा धक्का बसला भवानीपूर मतदारसंघातून. भवानीपूर म्हणजे साधं ठिकाण नाही, हे कलकत्त्यातलाच एक भाग आहे जिथे ममता बॅनर्जी स्वतः निवडणूक लढवतात. आणि त्याच भवानीपूरमध्ये यावेळी त्यांच्यासमोर उभे आहेत भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी. शुभेंदू अधिकारी सकाळी पोलिंग बूथची पाहणी करायला निघाले. त्यांच्यासोबत सीआरपीएफचे जवान होते, पोलिसांची फौजफाटा होता. भवानीपूरमधल्या चक्रबेरिया भागात असलेला एक बूथवर ते पोहोचले. त्यांना बघताच तिथे जमलेल्या टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी जय बांगला नावाच्या घोषणा देत त्यांना घेराव घातला. परिस्थिती इतकी चिघळली की पोलिसांना लाठीमार करावा लागला. शुभेंदू अधिकारी नंतर म्हणाले की त्यांच्यावर बूथ नंबर 217 वर गुंडांनी हल्ला केला. ते मतदार नव्हते तर बाहेरून आणलेले लोक होते. सीआरपीएफ आणि पर्सनल सिक्युरिटीमुळे ते सुखरूप बाहेर पडले. पण तो सगळा गोंधळ जवळजवळ अर्धा तास सुरू राहिला. ज्या पक्षाची केंद्रात सत्ता आहे, ज्या पक्षाचे पंतप्रधान या देशावर राज्य करतात, त्या पक्षाच्या विरोधी पक्ष नेत्याची जर एवढी अवस्था होत असेल तर छोट्या पक्षाच्या कार्यकर्त्याचं काय होत असेल याचा विचार केला नाही तर चालेल. पण या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वात धक्कादायक घटना घडली ती फाल्टा मतदारसंघात. फाल्टा म्हणजे दक्षिण 24 जिल्ह्यातला एक मतदारसंघ. हा मतदारसंघ येतो अभिषेक बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघात. अभिषेक बॅनर्जी हे ममता बॅनर्जींचे भाचे आणि टीएमसीचे सर्वात ताकदवर चेहऱ्यांपैकी एक. या मतदारसंघात बूथ नंबर 144, 170, 80, 189 वर एक असं घडलं जे या देशातल्या निवडणूक इतिहासात क्वचितच ऐकायला मिळतं. मतदार बूथवर गेले, ईव्हीएम मशीन समोर उभे राहिले. बघतात तर काय, भारतीय जनता पक्षाच्या आणि सीपीएमच्या उमेदवारांच्या नावासमोरच्या बटनावर टेप लावलेल्या आल्या होत्या. म्हणजे ती बटनेच दाबता येणार नाहीत. फक्त टीएमसीचं बटन मोकळं, बाकी सगळे पर्याय बंद. इलेक्शन कमिशन यांची चौकशी सुरू केली. मुख्य निवडणूक अधिकारी मनोज अग्रवाल यांनी सांगितलं की जर तपासात हे खरं निघालं तर संबंधित बूथवर किंवा गरज पडली तर संपूर्ण मतदारसंघात नव्याने मतदान केलं जाईल. हावडा जिल्ह्यातल्या बॅली भागात ईव्हीएम बिघडल्यामुळे लोकांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली. सातगाछिया भागात सीआरपीएफच्या लाठीमारात 1-2 वर्षाचं मुलंही जखमी झाल्याचा दावा स्थानिकांनी केला. भांगड परिसरात आयएसएफ म्हणजे इंडियन सिक्युरिटी फ्रंटचे कार्यकर्ते आणि उमेदवार यांना धमक्या देण्यात आल्या. आयएसएफचे उमेदवार अरबुल इस्लाम यांनी तर थेट आरोप केला की त्यांचे पोलिंग एजंट बूथवर बसूनच दिले नाहीत आणि त्यांच्या जागी टीएमसीचे कार्यकर्ते बसवण्यात आले. इतर बाजूला मंतेश्वर भागात एक वेगळाच प्रकार उघड झाला. तिथे टीएमसीच्या उमेदवाराच्या नावाजवळ टेप लावलेली असल्याची तक्रार आहे. म्हणजे दोन्ही बाजूंना आरोप प्रत्यारोप सुरू राहिले. इलेक्शन कमिशन दिवसभरात तब्बल 2196 तक्रारी प्राप्त झाल्या. 19 जणांना अटक झाली. 397 शस्त्र आणि 1383 क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आले. हे आकडे आहेत एकट्या 29 एप्रिल 2026च्या एका मतदानाच्या दिवसाचे. मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. दोन्ही टप्प्यांचे निकाल एकत्र जाहीर होतील. जे 23 बूथ पुन्हा मतदारासाठी प्राप्त ठरले त्यांचे पुनर्मतदान 1 मे पर्यंत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आपण इलेक्शन मध्ये काय ऐकतो? फार तर बूथच्या बाहेर 2 गटात भांडण झाले, एखादी छोटीशी धक्काबुक्की झाली. अगदी जुन्या काळात बूथ कॅप्चरिंगच्या एखाद्या गोष्टी ऐकल्या होत्या
पण ईव्हीएमवर टेप लावणं, दुसऱ्या पक्षाचा एजंट म्हणून स्वतःच्या कार्यकर्त्याला बसवणं, विरोधी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यावर घेराव घालणं, हे सगळं एकाच दिवशी एकाच राज्यात घडलं तेव्हा मनात प्रश्न येतो, मतदान होणं म्हणजे लोकशाही असेल का? लोकशाही तेव्हाच असते जेव्हा मतदार कुठलाही भीती न बाळगता, कुणाचाही दबाव नसताना आपल्या मनातल्या उमेदवाराला मत देऊ शकतो. आणि आज पश्चिम बंगालमध्ये ती अवस्था आहे का? हा खरा प्रश्न आहे. 4 मे रोजी निकाल येईल, आकडे जाहीर होतील, एक पक्ष जिंकेल, पण तो पक्ष कोणता असेल याचा सगळ्यांनाच अंदाज बांधता आहेत. तुम्हाला काय वाटतं? पश्चिम बंगालमध्ये कोणाची सरकार येईल? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत रहा फक्त कसं काय.